हे गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहे रामोजी फिल्म सिटीमध्ये. तर चला आपण आतमध्ये जाऊ आणि मजा करू. चला मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. हा एंट्री गेट आहे इथलचा. इथून आतमध्ये खूप जायचं आहे आपल्याला. तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर इथं एंट्री केल्यानंतर इथून आपल्याला तिकीट्स घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एंट्री मिळणार आतमध्ये. सो एंट्री तिकडे आणि तिकडे जायचं आपल्याला. जिथं तिकीट मिळतं तिथंच एक आतमध्ये एक शॉप आहे जिथून आपल्याला हॅट्स घ्यायच्या होत्या, कारण की आतमध्ये ऊन खूप जास्त आहे. म्हणून आम्ही इथून हॅट्स घेतल्या आणि इथून आम्ही निघालो पुढे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. सो गाईज, आता आपण आतमध्ये पोहोचलेलो आहे रामोजी फिल्म सिटीमध्ये. आता इथून बस घ्यायची आणि बस घेऊन जायचं, ठीक आहे. आणि त्यासोबतच ऊन जास्त लागेल म्हणून आपण एक कॅब पण घेतलेली आहे आणि मी कॅब घालून तुम्हाला दाखवलं. सो बघा, एकदम खूप मोठी फिल्म सिटी आहे. सो लेट्स गो गाईज. इथून आपल्याला ही बस आता एक एक सेटवर आपल्याला घेऊन जाईल आणि चला मी तुम्हाला दाखवतो. सो गाईज, आता आम्ही निघलेलो आहे इथून, म्हणजे बसने जायचंय. आणि किती वेळा सोडतात आपल्याला? हे काढलं नाहीये ना ह्याचं. ओके, ते ठीक मला आहे. माझा होता, हे काढलं नाही म्हणून. सो साक्षीची बडबड झाल्यानंतर आम्ही निघलोय पुढे आणि एकदम भारी सीन आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो स्टेप बाय स्टेप. आणि एकदम सुंदर वाटत होतं, एकदम शांत. आता इथून पुढे काय काय होईल मी ते तुम्हाला कंटिन्यू व्लॉगमध्ये दाखवतो. थोडं छान वाटत होतं ना, एकदम सुंदर असं वाटत होतं बघा, एकदम मस्त. सो ही जी बस आहे आपल्याला पहिले आपल्या स्टॉपवर सोडणार आहे, जिथून आपला जो आहे ना तो ट्रॅव्हल ॲक्च्युली चालू होईल. आणि त्यानंतर आतमध्ये जे सगळे सेट आहेत ते आपल्याला दाखवले जातील. तर चला पुढे काय काय होतं बघूया. काही गार्डन्स वगैरे आहे तिथे. बघूया आता काय काय आहे. आम्ही पण काही कमी नाही दिसत आहे वाटतं. आम्ही पण काही कमी नाही दिसत आहे इथल्या हिरोईन पेक्षा. अरे पोहोचलो आपण. सो फायनली आपण आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे आणि आता चला मी तुम्हाला पुढे दाखवतो. सो गाईज, आता आम्ही इथं पोहोचलेलो आहे आणि हे बघा इथून ते इन्स्ट्रक्शन देऊ लागलेले आहेत. मला तर खूप छान वाटतंय. आता माझी सेकंड टाइम आहे. हिची सेकंड टाइम आहे, बट माझी फर्स्ट टाइम आहे. आणि म्हणजे एवढ्या मोठ्या ह्याच्यात मी पहिल्यांदा आलेलो आहे गाईज. आणि खरंच छान वाटतं, एकदम भारी वाटतंय. आणि हा तर पहिला स्टॉप आहे आताशी. इथून पुढे खूप जायचंय. सो मी ते पुढे तुम्हाला दाखवतो. आणि मी कसं दिसतोय ते पण मला सांगा. आम्ही कसे दिसतोय? छान दिसतोय ना. हे बघा, हे तुम्हाला सगळं दाखव. हे बघा, बस स्टॉप के हा नीचे पहिला नहीं स्टॉप रही आहे. है सर, जल्दी जाने से मूवी सब मॅजिक. अट्रैक्शंस कंप्लीट कर सकते हो. मूवी मॅजिक. हे बघा, इथून आता वरती आपल्याला जायचंय. हे जे मेन स्पॉट आहे ना तेच तुम्हाला आम्ही दाखवू. म्हणजे दाखवायला गेलं तर सगळंच हे होईल, बट जे जे म्हणजे मेन असं स्पॉट आहेत जिथं सगळ्या शूटिंग झालेल्या आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवतो. ऊन खूप जास्त आहे यार. त्यामुळेच मी हॅक घ्यायला लावली. हॅट घेतली मी, पण याला घोडा पाहिजे होता. हॉर्स रायडिंग करायची. हॉर्स रायडिंग वाली. लेट्स गो, एन्जॉय द लाईफ. लाईफ एकदाच मिळते, एन्जॉय करा, घुमा फिरा, खा प्या. तू असा का आवाज काढतोय? अरे माझा आवाज कसा येतो. रामोजी फिल्म. हे बघा, भारी वाटतंय ना. हे बघा, सॉरी, हे बघा कसं वाटतंय स्ट्रक्चर. नाईस. सो गाईज, हा जो तुम्हाला स्पॉट दिसतोय ना, इथं गोलमालची जास्त शूटिंग झालेली आहे बघा. हे बघा, तर गाईज इथं गोलमालची पिक्चरची शूटिंग झालेली आहे. हे बघा, आणि इथं पब्लिकला जास्त आहे बाबा. लेट्स गो, लेट्स गो. चला आता आपण जाऊ दुसरीकडं. सो गाईज अँड गाईज, चला आता गाईज चला. अँड गाईज व्हॉट? कोणीच नाही, ते ऍक्ट्रेस कोणीच नाही. अच्छा. माझी इच्छा होती तमन्ना भाटिया भेटावं, पण नाही ना यार. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे फिल्मी दुनियामध्ये, ज्यामध्ये आपल्याला सेट्स आहे आतमध्ये वेगळे वेगळे त्यांनी क्रिएटिव्ह बनवलेलं आहे.
ते आपल्याला बघायचं आहे. तर इथून तिकीट काढायचं आणि आतमध्ये जायचं. त्यामध्ये एकदम भारी भारी. चला मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये. लेट्स गो. सो हे गाईज आपण आता चाललोय फिल्मी दुनिया बघायला. जसं तिकीट फक्त आपल्या एंट्री तिकीट मध्येच इन्क्लुडेड आहे. इथं वेगळं तिकीट नाही आपल्याला घ्यायची गरज नाहीये. सो लेट्स गो. सो गाईज आपण फिल्मी दुनियामध्ये एंटर केलेला आहे. हाई. सो आता इथे आतमध्ये काय काय आहे बघूया आपण. देखेंगे. सो गाईज आता आपण इथं आलेलो आहे आणि हे बघा इथं स्ट्रक्चर असं आहे. म्हणजे इथे ना फोटो पण काढला जातो आणि त्यानंतर हे आपल्याला सगळं दाखवतात. हे बघा हे सगळं आतमधलं स्ट्रक्चर आहे. फ्री मध्ये आहे. जे आपण तिकीट आपण घेतो ना तर त्यामध्ये फ्री मध्ये. हा तर तेच ना तिकीट मध्ये इन्क्लुडेड आहे. आणि हे असं शो आहे बघा. यामध्ये 30 मिनिट्स हा शो आहे गाईज. 15 मिनिट आणि ही लाईन बघा इतकी मोठी आहे. सो बघा चला तर मला आतमध्ये मी दाखवतो आता. तो ॲक्च्युली यानंतर काय आहे ना आपल्याला एक छोटी मिनी ट्रेन आहे जी आपल्याला आतमध्ये सगळं सेट फिरवेल. तर आता चला आपण एका ट्रेनमध्ये बसू आणि आतमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवतो. सो गाईज आपण आता जातोय फिल्मी दुनियामध्ये बघायला आणि आपण जातोय ट्रेन मधून. छोटीशी अशी ट्रेन आहे आणि ट्रेन आपल्याला आतमध्ये घेऊन जाते. आणि आतमध्ये गेल्यावर बघा आता काय काय दिसतं आपल्याला. चलो. हाय. ही बच्चे कंपनी आपल्याकडे बघतीये की युट्यूब चालू आहे. से हाय. चलो थँक्यू. चलो. ओ वाव. जिनी. ओ माय गॉड. वाव. वाईड अँगल मध्ये घे. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स गाईज. टाकल्यामुळे खूप Pixel परेशानी पडतात होती. आय नो wide बट ठीक आहे क्रॉप करून टाकू आपण. सो ब्युटिफुल. खजिना बघ त्यांचा. हे देखो गाइस. थँक्यू. एकदम सुंदर असा एकदम खतरनाक सेट आहे गाईज. तो त्याच्याने. अरे वाव. किती मस्त आहे. फ्रान्स. ते बघ. ओ ओ ओ. तर गाईज आता आपण एंट्री केली स्नो वर्ल्डमध्ये. एकदम भारी असं बनवलेलं आहे आणि इथं मला सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे तो वरचा ईगल. आता बघा तो दाखवतील लेफ्ट साईडला वरती बघा हा आणि हा असं वाटतं रिअल आहे. ते बघा मान पण फिरवत आहे त्याची. एकदम भारी. भैया टाकला माणूस खूप परेशान करतोय. फुल रिअलिस्टिक माहोल चालू आहे गाईज. हे बघा असं वाटेल की आपण एखाद्या मूवीमध्ये घुसलोय आतमध्ये. हे बघा वरतून एक जण आणि हे बघा कपल या साईडला. तर आता वरती बघा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. दुसऱ्या देशात आलोय आपण. तसा सेट बनवलाय त्यांनी गाईज. हो हा सेट एकदम भारी होता. एकदम मस्त वाटलं. एकदम प्रॉपर रिअलिस्टिक बनवलं होतं. ते बघा बॅकग्राऊंड पण बघा. हे मस्त आहे. इंटरेस्टिंग. हा नेचरवाला पण मला खूप जास्त आवडला. एकदम भारी बनवला होता त्यांनी. जसं जसं पुढं जाऊन यांनी वेगळे वेगळे सगळे सेट ठेवलेले आहेत आणि एकदम त्याला रिअलिस्ट एकदम भारी टचअप दिलेला आहे. तर बघा तुम्ही पुढे. हे बघ. 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . . 。 . 。 。 . 。 。 . 。 。 . 。 . 。 . 。 。 . 。 . 。 . 。 . 。 . . 。 . 。
हा सेट पण त्यांनी मस्त बनवला होता. म्हणजे विचार करा ना, असा सेट बनवायला किती त्यांना वेळ लागत असेल, किती लोक लागत असतील, आणि त्याची फिनिशिंग बघा एकदम किती सुंदर आहे. एक सेल्फीच्या सोबत काढू. दिस वन इज वन ऑफ माय फेवरेट सेट गाईज. एकदम भारी बनवला होता. काय भारी दिसतोय बघा तुम्ही. आता याचा व्ह्यू बघा फक्त पुढे. तर हा होता इथं आता शेवटचा सेट, आणि एकदम मस्त वाटलं. खतरनाक यांनी सेट बनवले होते. तर बघा तुम्ही पण, आणि आय होप तुम्हाला एकदम आवडले असतील. आणि इथून आता आपण जाणार आहे नेक्स्ट पॉईंटला. सो लेट्स गो. आणि हा शेवटचा सेट बघा आणि एन्जॉय करा. हॅलो. सो अशी होती आपली फिल्मी दुनियाची राईड. एकदम भारी होती. तो गाईज हे सगळं तुम्हाला जे दाखवलं सगळं आतमध्ये प्रोटोटाइप सगळ्या गोष्टी होत्या. सो ऍक्च्युली ना गाईज आता आमचं बघून झालंय. आता आम्ही चाललो दुसऱ्या स्पॉटवर. मी तुम्हाला दुसऱ्या स्पॉटला आपण आता चाललोय स्पेस यात्रा. आणि तिथून आता मी तुम्हाला तिथून बाकीचे अपडेट देतो. कसं वाटतं काय वाटतं. ऊन खूप जास्त आहे पण बाकी बघायला खूप छान आहे. सो तुम्ही पण या नक्की विजिट करा. जेवढे प्लेस तेवढे आम्ही कव्हर करण्याचा आज ट्राय करू. तर आता आपण इथून जाणार आहे स्पेस यात्रामध्ये, ज्यामध्ये आपल्याला एकदम खतरनाक ॲनिमेशन दाखवलं जाईल. तर चला आपण आतमध्ये जाऊ आणि सीटवर बसून मजा घेऊ. चल लवकर. तो अजून guys, आता आपल्याला आम्ही चाललोय सेट्स कव्हर आतमध्ये. करायचे. आणि मी खूप थकलेलो आहे. आताच थकलाय, अजून खूप बघायचंय. अजून तर Let's see. सेट पण आपण हे नाही केले, एक्सप्लोर केले. चलो. सो स्पेस यात्राच्या लाईन मध्ये आपण आहे. तो गाईज गर्दी अशी आहे, खतरनाक गर्दी आहे. लाईन पण खूप जास्त आहे आणि आम्ही थांबलेलो लाईन मध्ये. स्पेस यात्रा आम्ही करणार आहे. बघू काय आता ते तुम्हाला पण दाखवतो. सो गाईज गर्दी एवढी खतरनाक आहे, एवढी खतरनाक आहे ना, अर्धा तास इथंच झाला. सो आम्ही आता आलेलो आहे फायनली space एक यात्रामध्ये. तासानंतर आता आम्ही आलेलो आहे. एक तास खूप आमचे वेळ खाल्ला. पाय तुटून गेले उभारून वेटिंगला. बघू आता काय. भाई इथून स्पेस यात्रा चालू झाली आणि हा बघा खतरनाक मजा येणार आहे. तर तुम्ही पण कंटिन्यू बघा आणि एन्जॉय करा. हे, कसं आहे? खरंच वाटतंय हा? हो. आता बघा Two, जाणार आता. go. Let's go. Hey. नाही दिसत. Oy. हे Nice. फुल असं वाटतं की जसं आपण स्पेस मध्ये आलोय. खतरनाक फील येतोय. वाव. That's an interesting planet. That's an interesting. And look, little spaceships from another civilization that are. They're still on our tail. सो गाईज आपली स्पेस यात्रा झालेली आहे. असं पकड, असं. स्पेस यात्रा झाली नाव. आता आम्ही चाललोय दुसऱ्या लोकेशनवर. आता ना सेट आपण बघूया, कारण की इथे ना हे खूप झालं. आता आम्ही तिकडे जाऊ आणि तुम्हाला दाखवतो गाईज. ओके. स्टंट शो वेगळा आहे, वाईल्ड स्टंट शो वेगळा आहे. फोटोशूट झालेला आहे. पब्लिक बघा, खतरनाक पब्लिक आहे. ऊन खूप जास्त आहे. चला पुढच्या लोकेशनला चला आता. सो हे बघा गाईज, इथून बस आपल्याला मिळते दुसरीकडे जायला. इथून बसमध्ये बसायचं आणि दुसरीकडे जायचं. इथून बसमध्ये बसायचं आणि तिथून दुसऱ्या प्लेसला जायचं. आता इथलचा प्लेस तोपर्यंत बघा. सो गाईज इथून निघायच्या आधी आपण एका हॉटेलमध्ये जाणार आहे. तिथं जेवणार, कारण मला लागलेली भूक. चला. इथंच एक हॉटेल होतं, तिथं आता आम्ही आलो आहे. आणि आता इथं आम्ही काय ऑर्डर करतो ते मी तुम्हाला दाखवतो. तर चला पुढे. भाई इथे सिस्टीम कशी ना, कॉम्बो आहे. कॉम्बो मध्ये कळत नाही माणसाला, पण आम्ही घेतलेले आहेत कॉम्बो. आमच्यासाठी 2 कॉम्बो आणि एका कॉम्बो मध्ये 5 प्लेट घेऊन जायचं. तर मी तुम्हाला दाखवतो त्यामध्ये काय काय. Steam आहे. सो फायनली कसं बसं आम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करून ही थाळी मागवली आहे. या थाळीमध्ये पनीरची भाजी आहे, चपाती आहे, दही आहे, स्वीट आहे आणि ठीकठाकच टेस्ट आहे. जिरा राईस पण आहे. तर चला इथून खाऊ आणि इथून आपण निघू.
सो गाईज आपल्याला ज्याचा वेट होता आपण चाललेलो आहे बाहुबलीच्या सेटवर. मी तुम्हाला तिथून दाखवतो मस्त की पण बाहुबलीच्या सेटवर जाण्याच्या आधी आपल्याला हे लोक बसमध्ये नेताना काही काही वेगळे सेट दाखवतील, तर ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतो. चला. त्याआधी या स्टेशनचा व्ह्यू बघा कसा आहे. सगळे लोक निघलेले, आपण पण निघू. चलो. सो गाईज आता आम्ही चाललोय स्टुडिओ टूर करायला आणि त्याच्यामध्ये आपल्या बाहुबली सेट आहे आणि आणखीन बरेचसे सेट आहेत. हवा मोस्टली महल लोक बाहुबलीच्या सेटवर जातात आणि जर Main आपलं attraction. ते जरी कव्हर झालं तरी आपल्याला ठीक आहे. बस झाला आम्हाला. आणि तेवढं झालं तरी आपण एकदम ओके, कारण की टाइम येणं झालेलं 4 वाजले. 2-3 तरी सेट आम्ही जेवणात थोडा अर्धा तास घालवला पण आम्हाला खूप भूक लागलेली. सो आता बघू, आता आपण निघू आणि तुम्हाला दाखवलं पुढचं आता आम्ही काय. तर गाईज हा जो इन्स्ट्रक्शन देतोय तो तेलुगू भाषेत देतोय म्हणून आपल्याला काही कळणार नाही, बट मी ज्या ज्या सेटवर जाईल ते तुम्हाला मी सांगेल. सो बघा पुढे कंटिन्यू बघा. आपको आइटम से देखो सर और ब्लू कलर दादाजी फेस कर कांग्रेस में आपको कोई आकर्षण है डीजे राइन डांस एंड स्कैरी हाउस एंड डोंट थिएटर पूरा चिल्ड्रंस के अट्रैक्शन है. हा तिथे स्कॅरी हाऊस. Look at your left hand side once again. A blue color design was called Ramoji movie magic. सो हा जो महल आहे हा सूर्यवंशम मूवीमध्ये यूज केलेला आहे, ज्यामध्ये सगळा हा सेट आहे गाईज. हा सेट बनवलेला आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो पुढे. One garden बाहर से देखे दिल्ली मॉडल गार्डन आपका राइट हैंड साइड. तिकडे जोधा मोठं garden. अकबर एंड पोनियन सेल्वन पार्ट 1 और पार्ट 2 मूवी देख सकते हैं एक गार्डन सर. ओके. तेलुगु मूवी जुलाई also shot in this location. वो मध्ये सॉन्ग और पिक्चर. हा सेट गेस करा. हा क्रिश मूवीमध्ये पण यूज केलेला आहे. जेव्हा फायनल फाईट जी होती ना एंडिंगला मूवीमध्ये, तो इथंच शूट केलेला आहे. हाईएस्ट फाउंटेन also shot here. Look at your left hand side. आपके लेफ्ट हैंड साइड देखो. The limelight garden है आपके लेफ्ट हैंड साइड. दिलवाले या गार्डन मध्ये दिलवाले मूवीची शूटिंग झालेली आहे. शाहरुख खानचा जो मूवी आहे तो इथंच शूट झाला आहे. limelight garden. तेलुगु मूवी पांडेलु तुम्हारा. Look at your left hand side once again. There are one garden called Karishma Garden. मराठी भाषा नाही येत. आपके लेफ्ट हैंड साइड करिश्मा गार्डन. करिश्मा ओके. Have you seen RRR movie? RRR मूवीमध्ये बघा इथलच शूट केलेला आहे सीन. तर हीच ती जागा आहे ज्यामध्ये शूट झालेला आहे. त्यामध्ये तो सीन दाखवलाय त्या फॉरेन टायर पंक्चर होतं कारचा आणि तो रिपेअर करतो. हेच आहे. तेच आहे. Multi-purpose building sir. आणि हा जो महल आहे तो चंद्रमुखी मूवीमध्ये यूज केलेला आहे. चंद्रमुखी मूवी में देख सकते हैं वेंकटापुरम पैलेस and also लाका बिल्डिंग. And also सूर्यवंशी मूवी में देख सकते हैं रजनीकांतचं पिक्चर आहे. स्टेप्स आहेत. ओके. चेन्नई So guys, स्टेट चेन्नई में एक्सप्रेस मध्ये जे रामोजी फिल्म सिटी काफी स्टेट पायऱ्यांवरती चढून गेले ना ते ह्याच पायऱ्या आहेत. all the places. Look at your left hand side once again, 2-in-1 city. If you apply gold for the north, हे सगळे नॉर्थ इंडियन सेट आहेत जे फिल्ममध्ये यूज केले जातात. Pahilwan from Canada. RRR मूवीमध्ये जे NTRचं जे गॅरेज दाखवलंय ना ते बघा हेच आहे. हेच ते गॅरेज आहे. फिल्ममध्ये जे बंगाली हाऊस आहेत ते हेच दाखवले जातात. हे बघा हे सगळं स्ट्रक्चर हे सगळे सेट आहेत. Chotania movie. Yes. Right now we are in Mumbai. Chor Bazaar. Please keep your belongings with you, everyone. हा. हे बघ हेच होतं रे. हेच होतं. Upcoming movie Game Changer में देख सकते हैं पूरा location. So Gunasekar sir house आपको left hand side. हा. Okay. And also Telugu movie Sri Ramadasu Nagarjuna sir house आपको left hand side. So live here for everyone. Don't worry. This is a central jail. Majority movies RRR. सो मोस्ट ऑफ द टाइम जे मूवीमध्ये जे जेल दाखवतात ना तो इथलचा सगळा सीन आहे. हे बघा अरे ट्रिपल एक्झॅक्ट सेम. ज्यावेळेस इथं मूवी होतो त्यावेळेस सगळं हे क्लिअर केलं जातं आणि तिथं शूटिंग केली जाते. यानंतर जो सेट आहे तो रामायणचा सेट आहे जो मी तुम्हाला दाखवतो. आतमध्ये जी शूटिंग होते तर सो गाईज इथं आता आम्ही उतरलेलो आहे अँड इथून आता पहिला सेट आपण बघणार आणि त्यानंतर सेकंड सेट आहे जो बाहुबलीचा तो आपल्याला म्हणजे बघायचा आहे. हा भागवतांचा सेट आहे. आता भागवतांचा सेट आहे तो आम्ही तुम्हाला दाखवतो. अँड नाव वी आर गोइंग. सो लेट्स सी.
सो हा आतमधला सेट आहे गाईज. चेक दिस. हे बघा. Wow. रामायण. सो हा सेट आहे आणि आतमध्ये अजून आहे, सरळ जाऊन लेफ्टला आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि बघा एकदम मस्त आहे. म्हणजे हे फक्त पुतळे आहेत. हे बघा. हा आहे रामायण जे आपण सिरियल बघतो त्याचा शूट इथंच होतो. तर बघा इथं तर सेट एक्झॅक्ट सेम तसाच आहे. हे बघा. म्हणजे असं वाटतं खरंच आहेत असं सगळे वाटतं देवी रिअल बसलेले. चालू आहे, जसं की रिअल चालू आहे एकदम शूट. हे बघा तुम्हाला. हे बघा. हा सेट आहे फक्त. आता जाऊ आपण दुसरीकडे जाऊ, अलीकडे. सो गाईज हे इथलचं रेल्वे स्टेशन. हे फक्त फेक म्हणजे बनवलेलं आहे फक्त शूटिंग साठी. चाकावाली आहे आणि ती जी रेल्वे चला ती आता. चाकावाली. तर सगळं बघून झाल्यावर आता आम्ही पोहोचलो आहे बाहुबलीच्या सेटवर. एकदम जास्त क्राऊड होता आणि हा इथलचा एंट्रन्स आहे. चला मी सो तुम्हाला दाखवतो. एंट्रन्स इथून आहे आणि हे सगळं बाहुबलीचा सेट आहे. म्हणजे बाकी तर सगळं VFX मध्ये केलं होतं आणि आतमध्येच काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. चलो चल. इथं म्युझिक पण चालू आहे तीच. हे बघा. वाव. बाहुबलीचा कसं वाटतंय? म्युझिक पण इथं चालू आहे. हे बघा. हे बघा गाईज, आतमध्ये एंट्री केल्यानंतर आहे ना, इथं गाणं पण बाहुबलीच चालू आहे. हे बघा. हे नगाडे हे नगाडा. ते जे वाजवत होते सगळे लोक तेव्हा. इथे पण फूड कोर्ट आहे छोटस. बाहुबलीच्या सेटवर फूड कोर्ट आहे. हे बघा. हे बघा. सो आता आपण आलो तिथं जिथं मूवीमध्ये दाखवलं होतं की देवसेनेला जिथं कैद करून ठेवलं होतं ॲज इट इज तसंच तसं इथं त्यांनी दाखवलं आहे. तर बघा पुढे. मूवीमध्ये दाखवलं ना सेम तसंच इथं दाखवलंय. हे बघा एडी बाई काय सो करते. गाईज ही आहे आपली देवसेना जिला कैद केलं होतं बाहुबलीमध्ये. हे बघा. So, yeah. त्यानंतर हे बघा इथं जिथं कैद केलं होतं आणि तिला इथे डांबून ठेवलं होतं. हे बघा. अशा टाईपचे सेट यूज होतात पण त्यामध्ये VFXचा पण कमाल आहे. हे बघा गाईस कसं आहे. इथे ना या ठिकाणी सगळी शूटिंग झाली होती. हे बघा. हा एक म्हणजे पूर्ण एक सेट तयार केलेला होता. हा एक फक्त सेट तयार केला होता आणि त्यामध्ये सगळी शूटिंग झाली होती. I think it's fiber.
ते झाल्यानंतर आम्ही आलो होतो ह्या साईडला. इथं पण असं स्ट्रक्चर केलेलं आहे आणि तिकडे राईट हँड साईडला आहे ना एक सिंहासन ठेवलं आहे, जिथं प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक 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 करून फोटो काढत आहेत सगळे आणि फॅमिली टाईम मस्त एकदम एन्जॉय करत आहेत. तर तुम्ही पण इथं नक्की या, बघा, मस्त आहे, भारी आहे, म्हणजे काहीतरी शिकायला मिळतं, बघायला मिळतं की कसं यांनी केलेलं आहे. तर हे बघा, सगळेजण इथे एक 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 करून सगळे फोटो काढत आहेत आणि मला तर नव्हतं जायचं, मला दुसरे प्लेस अजून विजिट करायचे होते. तर चला मी तुम्हाला घेऊन चालतो दुसऱ्या साईडला आणि थोडंसं काहीतरी पिऊ आपण, कारण की ऊन खूप जास्त आहे इथे. इथं आल्यावर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खरीच पिक्चरमध्ये घुसलेले आहात, खरंच पिक्चरमध्ये आहात तुम्ही. इकडं म्हणजे ना यांनी साऊंड पण लावलेले आहेत, हे बघा. तर चला आता आपण जाऊ दुसऱ्या प्लेसवर. घंटा म्हणजे काही घोषणा वगैरे करायला जेव्हा ते वाजवायची ना, ते इथूनच आहे ते सगळं, हेच आहे ते. जा, चला मी जातो आता तिथं वरती, तुम्हाला दाखवतो. उगाच ऍक्शन कर केल्यासारखं तसं वाजवलं. हे बघा, हेच होतं ते, इथंच वाजवायचे. टन टन टन. कसा दिसतोय मी, हिरो दिसतोय ना. सो गायज, इथं आम्ही थांबलेलो आहे, माझे पाय दुखायला लागले आणि बघा इथंच आहे ना फूडचा एक स्टॉल आहे छोटासा, आहे बघा. हा एक छोटासा स्टॉल आहे आणि आम्ही इथं बसलेलो आहे. जसं थोडंसं रिकवर वाटेल आम्ही इथून निघणार. इथं फोटो पण काढले. सेट खूप मोठा आहे गाईज, म्हणजे फिरायला गेल्यानं खूप मोठा सेट आहे हा. लोकांना किती देड्यात बनवलं जातं बघा. हा इतका मोठा सगळा सेट आहे. आता इथं बसलोय, इथं थोडंसं थांबू, रेस्ट घेऊ आणि मग नंतर पाणी वगैरे पिऊन तिथून मग जाऊ आपण. तर मी तुम्हाला पुढे दाखवतो अजून. आता मी खतरनाक थकलेलो आहे आणि आता आम्ही घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे छोटे हे पकड आणि आता आम्ही थम्सअप घेतलेला आहे. मी थम्सअप पिणार आहे. मला माझे कॉलेजचे दिवस आठवू लागले, कोक बिग ड्रेसिंग बिसिंग मारून. दॅट्स नॉट कोक बेबी. मस्त कॅन घेऊन मस्त पैकी कॉलेजमध्ये मस्त फिरायचो आम्ही पहिले. हे बघा, म्युझिक अजून पण चालूच आहे बरं का. चला आता तुम्हाला शिवलिंग आहे गाईज इथं महादेवांचं. म्हणजे किती सुंदर दिसतंय असं की तिकडून आहे ना सूर्यास्त होतोय आणि इकडे शिवलिंग आहे आणि त्याचा प्रकाश आहे ना इथं पडतोय. एकदम भारी वाटत होतं. व्हिडिओमध्ये दिसत नसेल क्लिअर, पण एकदम सुंदर असं दिसत होतं. फायनली आता आम्ही चाललोय जिथून मेन एंट्री होती ना, तिथून आता तुम्हाला दाखवतो मी, जिथं मुकुट वगैरे सगळे. आणि हे लोक बघा इथं तमन्ना फोटो काढायला दाखव. मारू लागले. तमन्ना बघा, याच्यामध्ये हे बघा. ती वेगळी वाटतीये. सध्या लोकांना तमन्नाचा फेस म्हणजे आज की रात वाला आहे. इथं बघ, हे बघा प्रभास निवडलेली गाडी. इथं खेचलेली गाडी ना त्यांनी. हीच गाडी आहे. गाडा, सॉरी गाडा. चलो चला तुम्हाला दाखवतो आता आतमध्ये. हे बघा, हा जो आहे हा शेवटचा पॉईंट होता आणि इथं जे भल्लाल देवचं आहे, इथं त्यांनी ती मूर्ती जशीच्या तशीच तिथं लावलेली आहे. म्हणजे जे कोणी टुरिस्ट येतात त्यांच्यासाठी हे त्यांनी तसं तसं अजून ठेवलेलं आहे. तर एकदम भारी वाटत होतं बघून, असं वाटत होतं मूवीमध्ये आपण गेलोय. मेन हे आहे गाईज इथंच. आणि इथंच ना फूड कोर्ट आहे आतमध्ये. इथून जे तुम्हाला दाखवतोय हा, भल्लाल देवचं लावलेलं तुम्ही कुठे आहेत? भल्लाल देव. इतकं सगळं फिरून आता आम्ही थकलोय आणि हा आपला शेवटचा पॉईंट आहे. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा गाईज. सो थँक्यू फॉर द वॉचिंग. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येतोय आपला.